सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आपण मार्गदर्शन बघणार आहोत. स्वामी समर्थ महाराज जे आराध्य दैवत सगळ्यांचं आहे, लाखो करोड लोक त्यांचे भक्त आहेत, असे आपली माय माऊली, सगळ्यांची माऊली स्वामी समर्थ आई यांचा प्रगट दिन सोहळा आहे, जन्म सोहळा आहे. दिनांक 20 मार्च 2026 रोजी, येत्या शुक्रवारी. तो कसा साजरा करावा, काय सेवा करावी याबद्दल मार्गदर्शन आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे दत्त छंद. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, गुरुचैत्र पाण्याबद्दल माहिती, स्वामी चैत्र सारामृताबद्दल माहिती, त्याच्यानंतर नवनाथ पारायणाबद्दल आपल्याला माहिती मिळेल, नवनाथ महाराजांबद्दल माहिती मिळेल, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती मिळेल. अशा माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी अवश्य आपण सबस्क्राईब करावं ही सगळ्यांना विनंती आहे. तर येत्या शुक्रवारी तारीख 19 चैत्र शुद्ध द्वितीया, आदल्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा, आपल्या नववर्ष, हिंदू नववर्ष चालू होत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांचा जन्म सोहळा आहे, म्हणजे महाराजांचा प्रकट दिन आहे. महाराज त्या दिवशी प्रकट झाले आहेत आणि तो सोहळा आपण कसा साजरा करावा, त्या दिवशी काय सेवा करावी, महाराजांना नैवेद्य काय दाखवावा याबद्दल थोडं मार्गदर्शन करत आहे. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, आपलं अंगण झाडून घ्यावं, व्यवस्थित गोमूत्र शिंपडावं, देवपूजा व्यवस्थित करावी, महाराजांचा अभिषेक करावा. महाराजांचा अभिषेक करताना महाराजांचा फोटो असेल, महाराजांची मूर्ती असेल, कुठलाही फोटो असू दे, दिंडोरी प्रणित फोटो असू दे, हातात गोटी असलेला फोटो असू दे, त्याला काही बंधन नाही आहे. छोटी मूर्ती असेल, मूर्तीच्या डोक्यावर पाणी ओतायचं नाही किंवा पंचामृत ओतायचं नाही. आपल्याला पादोदक अभिषेक करायचा आहे. त्यामुळे महाराजांच्या पायावर पाणी ओतायचं आहे, डोक्यावर पाणी अजिबात ओतायचं नाही. तर पंचामृताने महाराजांना स्नान घालायचं. फोटो असेल तर फक्त दूध आणि पाणी घाला, आणि मूर्ती असेल तर पंचामृत द्या. फोटो असेल तर त्याला दोन्ही याला, फोटो आणि मूर्तीला एकदा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, एकदा श्रीसूक्त म्हणायचं. त्याच्यानंतर म्हणजे अभिषेक करताना एकदा गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं, त्याच्यानंतर एकदा पाण्याने, एकदा दुधाने, एकदा पाण्याने दुधाने असं करत करत म्हणायचं. म्हणजे एकदा गणपती अथर्वशीर्ष पाण्याने काय केलं, श्रीसूक्त दुधाने करायचं, मग पुरुष सूक्त घ्यायचं. ह्या 3 गोष्टी घ्यायच्या. कुठल्या गणपती अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्रीसूक्त, या 3 गोष्टी कुठलाही क्रम असू देत. क्रमाला काही हे नाही आहे, मी सांगतो म्हणून तसं नाही, पण क्रम कुठलाही असला तर चालेल, त्याला काही हे नाही आहे. हाच क्रम पाहिजे, मी दादाने सांगितले असं क्रम पाहिजे, तसं काही नाही. तुम्ही पहिले घेताना गणपती अथर्वशीर्ष घ्या, बाकी दोन्ही कसंही घेतलं तरी चालेल. तर या पद्धतीने महाराजांचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर महाराजांना चंदन लावावं, कुंकू अजिबात लावू नये, कारण महाराज हे नरहरी आहेत. नरहरी स्वरूप असल्यामुळे महाराजांना कुंकू हे चालत नाही. महाराजांना अष्टगंध किंवा चंदन किंवा तुमचं भस्म या गोष्टी लावाव्यात. थोडं त्यामध्ये गुलाबजल टाकावं अष्टगंध चंदनामध्ये, आणि मग पाण्याचा शिडकाव करावा आणि मग त्यांना लावावं. त्याच्यानंतर महाराजांची विधिवत पूजा झाल्यानंतर महाराजांना मुजरा करावा, नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये सकाळी तुम्हाला जर पुरणपोळी जमली तर ठीक आहे, नाही जमली तर काही हरकत नाही. अट्टहास कुठला करायचा नाही, मला हेच करायचं आहे, मला तेच करायचं आहे. महाराज सगळ्यांचे आहेत, आपली ती आई आहे, त्यामुळे आई सगळं पोटात घालत असते आपलं, जे काही दुःख देणे असेल ते. तर महाराजांना फक्त एकच विनंती करायची, बाकी काहीही मागायचं नाही त्या दिवशी. महाराजांचा तो दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, अजिबात काही मागायचं नाही. इतर वेळेला तुम्ही सगळं मागता महाराजांकडे, मला हे द्या, ते द्या, अमकं द्या, डमकं द्या, ह्यानी सांगितलं ते केलं, ह्यानी सांगितलं ते, अजिबात नाही. ही गोष्ट महाराजांकडे मागायची नाही. फक्त एकच मागायचं म्हणजे काय, महाराज तुम्ही आणि तुम्ही. महाराजांच्या पदराला, जसं आईच्या पदराला बाळ बोट धरून चालतं, महाराजांच्या पदराला, महाराजांच्या लंगोटीला आपण हात धरून महाराजांच्या बोटाला बोट लावून चालायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे महाराजांकडे मागताना काय मागायचं, फक्त महाराज तुम्हीच पाहिजे मला, बस, बाकी काही नको. हे पाहिजे, ते पाहिजे, हमकं पाहिजे, हे पाहिजे, मला काही नको. फक्त महाराज तुम्ही आणि तुम्ही आणि तुम्ही
एवढंच मागायचं, मला काही नको, तुम्ही माझी साथ सोडू नका, एवढंच महाराजांना म्हणायचं. आयुष्यभर कितीही संकट येऊ दे त्यांना सामोरं जायची मला ताकद द्या, मला शक्ती द्या, मला बळ द्या, एवढंच महाराजांना प्रगटदिनी सांगायचं. आणि महाराजांपुढे कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवस आहे, महाराजांच्या आयुष्यासाठी, महाराजांच्या आरोग्यासाठी, महाराजांना लोकांसाठी म्हणजे लोकांची दुःख निवारण करण्यासाठी बळ मिळू देत. आता आपण बळ मिळू दे म्हणजे महाराज एवढे बलाढ्य आहे, तर आपण काय देणार महाराजांना? आपण काय फक्त नामस्मरण देऊ शकतो. तर महाराजांना एकच विनंती करायची की तुम्ही सगळ्यांना ताकद द्या आणि तुम्हाला अशी ताकद मिळू देत की सगळ्यांचे दुःख नाही शिवू देत. काळ जरी उभा टाकला तरी महाराजांना म्हणायचं की तुम्ही माझ्यासोबत आहात. एवढी आपली पात्रता झाली पाहिजे, एवढी आपली महाराजांपुढे कृतज्ञता व्यक्त करायची. आता मी बोलू शकत नाही काही गोष्टी. महाराजांना विनंती करायची की तुम्ही माझ्यासोबत कायम राहा, कृतज्ञता व्यक्त करायची. त्या दिवशी काही मागायचं नाही, जप जास्तीत जास्त ह्यापुढे माझ्याकडनं करून घ्या ही विनंती करा. बाकी काही मागू नका, मला हे पाहिजे ते पाहिजे, काहीच मागू नका महाराजांकडे. महाराज तुम्हाला सगळं देतील आणि महाराजांना कधीच सोडवायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. असे माझ्याकडे उदाहरणं आहेत. आपलं काम झालं नाही की महाराजांना सोडून देतात, असं अजिबात करायचं नाही. मग महाराज बरोबर तुम्हाला दाखवतात. वेळेपुरतं महाराजांना जवळ करायचं आणि आपलं काम झालं की वेळ झाली की सोडून द्यायचं, असं नाही करायचं. आपलं काम झालं तर आपलं पोट भरलं की आपल्याला आई देत नाही का जेवायला? दुसऱ्या दिवशी जेवायला देते ना, परत सकाळी देते, संध्याकाळी देते, ऑफिसमध्ये डबा देते. मग ती काय म्हणते, तुला ऑफिसमध्ये तू जेवला किंवा ऑफिसमध्ये तू जेवली, आता संध्याकाळी तू जेवू नको, मी तुला देणार नाही, असं करते का? नाही. उलट स्वतःचा घास काढून ती आपल्याला देत असते, स्वतःचा घास काढून. तसेच महाराज आहेत. आता माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं बघा. महाराजांचं नाव घेतल्या घेतल्या ती माऊली आहे. तर अशा मी जास्त म्हणून का बोलत नाही, त्यासाठी बोलत नाही की मला त्रास होतो काही गोष्टीचा, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही, एक्सप्रेस होऊ शकत नाही तुमच्या पुढे. पण महाराजांपुढे जास्त व्यक्त व्हा. तुमच्या मनातल्या इच्छा काही सांगू नका, काहीच नको. महाराजांना सगळं तुमचं माहिती आहे काय आहे ते. फक्त कृतज्ञता व्यक्त करा आणि जास्तीत जास्त नामस्मरण करा. नामस्मरण करण्यातच आपलं हित आहे. कलियुग आहे, कलियुगात पुढच्या पिढीला जर शिकवायचं काही असेल तर नामस्मरण शिकवा. बाकी काही नका शिकू. आयुष्यात नामस्मरणच आपल्याला तारणार आहे, अध्यात्म तारणार आहे, बाकी काही नाही. माझ्याकडनं सांगण्याचं हेच आहे. महाराज हेच सांगू इच्छित होते. तर सेवा काय करायची? सेवा तुम्ही स्वामीचैत्र वाचू शकता, दुर्गा सप्तशती वाचू शकता, गुरुचैत्राचा अध्याय वाचू शकता किंवा गुरुचैत्र अवतरणिका वाचू शकता. त्याच्यानंतर संक्षिप्त गुरुचैत्र वाचू शकता. आपल्याला सेवा घेता आली तर करू, नाहीतर मग महाराज जसं सांगतील तसं. आपण महाराजांच्या आज्ञेपुढे काही नाही आहे. जास्तीत जास्त जप करू त्या दिवशी, हीच महाराजांचरणी प्रार्थना आहे. महाराजांनी सगळ्यांकडनं जप करून घ्यावा, सगळ्यांना सुखी ठेवावं, हेच माझं महाराजांकडे सांगणं असेल. जी काही सगळ्यांना संकट असतील ती सगळी दूर व्हावीत, हेच आपलं ध्येय आहे. सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण करावं. सेवा, जी नित्यसेवा आहे, जी काही सेवा आहे, आपल्या मार्गदर्शनातनं जी काही सेवा कोणाला सांगितली जाते, ती सेवा, जे काही उपाय असतात ते सांगितले जातात, ते सगळ्यांनी व्यवस्थित करावे, सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा, हीच महाराजांचरणी प्रार्थना आहे. बाकी काही नाही. सगळ्यांचं आयुष्य सुंदर व्हावं, सगळे निरोगी व्हावेत. सगळ्यांनी महाराजांकडे निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करा, सुखासाठी प्रार्थना करा. सगळ्यांच्या सुखासाठी आपलं फक्त बघायचं नाही, स्वार्थ नाही बघायचा, सगळ्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायची महाराजांकडे. महाराज सदैव सगळ्यांच्या पाठीशी उभं राहोत, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आणि सेवा, नैवेद्य तुम्ही काही दाखवू शकता. जर तुम्हाला काहीच जमलं नाही, नुसते खारे दाणे दाखवले तरी, दत्त महाराजांना खारे दाणे खूप आवडतात. खारे दाणे जरी नुसतं दाखवलं तरी चालेल. बेसन लाडू आहे, पुरणपोळी आहे, पूर्णावरणाचा ताटाचा पूर्ण दाखवला तरी काही हरकत नाही. महाराजांना फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवलं तरी महाराज मान्य करतात. एवढी माझी आई प्रेमळ आहे, असं आहे. त्यामुळे काही त्यांना अपेक्षा काहीच नसते, फक्त आपणच मत असतो, महाराज तुम्हाला हे पाहिजे. महाराजांना काही नको असतं. महाराजांच्या अंगावर काय फक्त लंगोट आहे, त्यामुळे महाराजांना काही नको असतं. फक्त नामस्मरण करा त्या दिवशी, एवढंच मार्गदर्शनातनं सांगण्याचं हे आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश, अलख निरंजन. श्री गुरुदेव दत्त.